Now, before seeing atomic and molecular masses, we will see what is meant by atom and what is meant by molecule. Now, if you consider matter, matter is consist of a molecules, and molecules are made up of a atoms. Correct? Matter is made up of molecules, and molecules are made up of a atom. That means the smallest unit of matter is atom. ठीक है, स्मॉलेस्ट युनिट काय आहे मॅटरचं तर ॲटम आहे. ठीक आहे, बट इफ यू कन्सिडर एलिमेंट्स the smallest particle of element is called as atom. ठीक है, smallest particle of element is atom, and smallest particle of compound is molecule. ठीक है, molecules are the smallest particle of compound and atoms are the smallest particle of elements. Elements चा smallest particle हा atom असतो आणि कंपाऊंड चा स्मॉलेस्ट पार्टिकल हा मॉलिक्यूल असतो. ठीक आहे, मॉलिक्यूल कशाचा बनलेला आहे तर ॲटम्सचाच बनलेला आहे आणि मॉलिक्यूल्स पासून काय बनतो पुढे तर मॅटर्स बनतात. ठीक आहे, नाउ नेक्स्ट वी हॅव टू सी atomic mass and molecular mass. Now next is atomic mass. Now we know elements are consist of atoms. Elements are consist of atoms, and these atoms are consist of a subatomic particle. Okay, subatomic particles. Correct? Atoms are consist of subatomic particles like proton, neutron, and electron. Correct? Now, as the number of this subatomic particle get changed, or as the number of this subatomic particle get differ, the mass of the atom is also get चेंज. ठीक आहे, जसं सबॲटॉमिक पार्टिकल्सचा नंबर म्हणजे जसं प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचा नंबर जसं जसं चेंज होईल किंवा जसं कमी जास्त होईल तसं ॲटमचं मास पण काय होईल कमी जास्त होईल किंवा मग चेंज होईल. करेक्ट ना, म्हणजे काय तर आता आपण बघू शकतो एलिमेंट्स, ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट्सचे जे ॲटम्स आहेत ते त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे काय आहे डिफरंट आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटच्या ॲटमचं मास हे पण काय होत जाते तर चेंज होत जाते किंवा व्हॅरी होत जाते. ठीक आहे, इफ यू कन्सिडर द मास ऑफ सिंगल ॲटम, जर सिंगल ॲटमचा आपण मास कन्सिडर केला, दॅट मास ऑफ सिंगल ॲटम इज इन द ऑर्डर ऑफ 10⁻⁻27 kg. ठीक आहे, एका सिंगल ॲटमचा जर आपण मास कन्सिडर केला, दॅट मास ऑफ सिंगल ॲटम इज इन दी ऑर्डर ऑफ 10⁻⁻27 kg. एवढा स्मॉल त्याचा काय आहे मास आहे. करेक्ट, इट इज नॉट पॉसिबल टू वे दिस मास. ठीक आहे, सिंगल ॲटमचा मास वे करणं किंवा सिंगल ॲटमच्या मासचं वेट घेणं हे पॉसिबल नाहीये बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल मास. बट इट इज पॉसिबल टू वे द मास ऑफ ॲटम ऑफ एन एलिमेंट विथ रिलेटिव्ह मास ऑफ ए सम अदर स्टँडर्ड एलिमेंट. ठीक आहे, मग आपण याचं वेट कसं घेऊ शकतो तर आपण ह्या सिंगल ॲटमला स्टँडर्ड एलिमेंटच्या रिलेटिव्ह मास बरोबर आपण कम्पेअर करून काय करू शकतो तर एका ॲटमचं मास फाइंड करू शकतो. ठीक आहे, कसं फाइंड करू शकतो तर स्टँडर्ड एलिमेंटच्या रिलेटिव्ह मास बरोबर कम्पेअर करून आपण काय करू शकतो तर ॲटम्सचं मास फाइंड करू शकतो. ठीक आहे, बाय युजिंग स्पेक्ट्रोग्राफ. ठीक आहे, तर ॲटमचं मास फाइंड करण्यासाठी काय यूज करतात तर स्पेक्ट्रोग्राफ. ठीक आहे, स्पेक्ट्रोग्राफ, mass spectrograph is used to determine or to weigh the atom. ठीक आहे, मास जर फाइंड करायचं असेल ॲटमचं तर काय यूज करतात मास स्पेक्ट्रोग्राफ. आणि कसं फाइंड करतात तर बाय युजिंग रिलेटिव्ह मास ऑफ ए स्टँडर्ड एलिमेंट, बाय कम्पेअरिंग विथ ए रिलेटिव्ह मास ऑफ स्टँडर्ड एलिमेंट. स्टँडर्ड एलिमेंटच्या रिलेटिव्ह मास बरोबर कम्पेअर करून त्याला काय करतात तर त्या ॲटम्सचं वेट फाइंड करतात किंवा त्या ॲटमचं मास फाइंड करतात. ठीक आहे, मग आता हे स्टँडर्ड एलिमेंट कोणता कन्सिडर करतात तर इन 1961 मध्ये IUPAC, व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ IUPAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ही जी युनियन आहे त्यांनी काय आहे तर एक स्टँडर्ड एलिमेंट कन्सिडर केला होता. दॅट स्टँडर्ड एलिमेंट इज कार्बन 12. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, दॅट इज कार्बन 12, कार्बन 13 अँड कार्बन 14. ठीक आहे, ह्या 3 आयसोटोप्स पैकी हा जो कार्बन 12 आयसोटोप आहे, कार्बन 12 हा कन्सिडर केला होता. वाय? बिकॉज इट इज मोस्ट अबंडंट इन नेचर. ठीक आहे,
मोस्टली फाउंड, म्हणजे या तिघांपैकी सगळ्यात जास्त ज्याचं पर्सेंटेज आहे नेचरमध्ये तो कार्बन 12 आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा कार्बन 12 ॲज ए स्टँडर्ड एलिमेंट, ठीक आहे, स्टँडर्ड एलिमेंट म्हणून कन्सिडर केला. इन 1960 मध्ये जे IUPAC ची जे एक कॉन्फरन्स भरली होती त्याच्यामध्ये त्यांनी कार्बन 12 C12 हा जो एलिमेंट आहे तो ॲज ए स्टँडर्ड एलिमेंट म्हणून कन्सिडर केला. अँड बाय कम्पेअरिंग रिलेटिव्ह मास ऑफ दिस स्टँडर्ड एलिमेंट वी कॅन फाइंड द मास ऑफ द अदर ॲटम्स ऑफ अन एलिमेंट. ठीक आहे, एलिमेंट्सच्या ॲटम्सचं मास आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो बाय कम्पेअरिंग दी मास विथ ए स्टँडर्ड एलिमेंट, रिलेटिव्ह मास विथ ए स्टँडर्ड एलिमेंट. ठीक आहे, आता बघू आपण कसं स्टँडर्ड एलिमेंट बरोबर कम्पेअर करून आपण मास फाइंड करू शकतो. आता आपण बघितलं ॲटॉमिक मास कसं फाइंड करतात. ॲटॉमिक मास फाइंड करण्यासाठी एका स्टँडर्ड एलिमेंटच्या रिलेटिव्ह मास बरोबर काय करतात, त्या ॲटम्सला कम्पेअर करतात किंवा त्या ॲटमला कम्पेअर करून आपण त्याचं ॲटॉमिक मास काय करू शकतो, फाइंड करू शकतो. ठीक आहे, मग हे ॲटॉमिक मास फाइंड करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करतात, तर मास स्पेक्ट्रोग्राफ. दॅट इन्स्ट्रुमेंट इज यूज टू फाइंड द ॲटॉमिक मास ऑफ अन एलिमेंट. करेक्ट ना. आता ॲटॉमिक मास कसं फाइंड करतात ते आपण बघितलं, पण आता ॲटॉमिक मास कशामध्ये फाइंड करतात. ॲटॉमिक मास फाइंड इन ए युनिट कॉल्ड ॲज AMU. ठीक आहे, काय युनिट आहे, तर AMU. व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ AMU, ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे, ॲटॉमिक मास युनिट. ठीक आहे, ह्या एका युनिट मध्ये काय करतात, तर ॲटॉमिक मास ऑफ अन ॲटम काय करतात, फाइंड करतात. एका एलिमेंटचा ॲटॉमिक मास काय करतात, फाइंड करतात. ठीक आहे, मग आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ 1 AMU किंवा AMU ची डेफिनेशन काय. 1 AMU इज डिफाइंड ॲज द मास इक्वल टू द 1/12 ऑफ द मास ऑफ ए कार्बन 12. ठीक आहे, द मास इक्वल टू 1/12 ऑफ द मास कार्बन 12. ठीक आहे, मास इक्वल टू दी 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन 12. ठीक आहे, मग जर आपण फॉर्म्युला बघितला 1 AMU इज इक्वल टू काय येणार, मास इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ कार्बन 12. ठीक आहे, कार्बन 12 च्या 1/12 मास ऑफ कार्बन 12. ओके, मग एवढं जे येणार आहे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जेवढं मास येणार आहे ते काय असणार, 1 AMU असणार. ठीक आहे, मग आपण जर आता हे कॅल्क्युलेशन केलं तर 1 AMU आपण ग्रॅम मध्ये जर घेतलं 1/12. नाउ दी मास ऑफ कार्बन 12 इज 1.99624 into 10⁻⁻23 ग्रॅम. ठीक आहे, एवढं काय तर कार्बन 12 चं मास आहे. ठीक आहे, if we calculate this we get 1 AMU as 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. ठीक आहे, एवढं काय भेटलं आपल्याला, 1 AMU चं ग्रॅम मध्ये मास भेटलं. ठीक आहे, 1 AMU इज इक्वल टू 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. ठीक आहे, ग्रॅम मध्ये जर आपण AMU ला कन्वर्ट केलं तर काय भेटणार आहे, 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. ठीक आहे, ह्याला जर केजी मध्ये कन्वर्ट केलं आपण तर काय भेटणार, 1.66056 into 10⁻⁻27 kg. ठीक आहे, केजी मध्ये पाहिजे असेल आपल्याला AMU युनिट तर काय भेटणार, 10⁻⁻27, आणि जर ग्रॅम मध्ये पाहिजे असेल तर 10⁻⁻24. ठीक आहे, बट रिसेंटली दिस AMU इज रिप्लेस्ड बाय U. ठीक आहे, कशाने रिप्लेस करतात तर हे U नी. युनिट काय यूज करतात ॲटॉमिक मासचं, तर U, युनिट ऑफ ॲटॉमिक मास. काय यूज करतात आता रिसेंटली, तर U. ठीक आहे, व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ दिस U और व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस U. U मीन्स डाल्टन. ठीक आहे, डाल्टन म्हणतात और युनिफाइड मास. तिचं लॉंग फॉर्म काय आहे, तर युनिफाइड मास, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डाल्टन. ठीक आहे, समजलंय कसं युनिट यूज करतात. तर ॲटॉमिक मास फाइंड करण्यासाठी कोणतं युनिट यूज करायचं आधी, तर AMU ॲटॉमिक मास युनिट. त्याची डेफिनेशन काय आहे, मास इक्वल टू दी 1/12 ऑफ दी मास ऑफ कार्बन 12. ठीक आहे, कार्बन 12 च्या 1/12 मास जेवढं होणार आहे तेवढं काय असणार, 1
AMU असणार. ठीक आहे, मग ते किती आलं 1 AMU इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. एवढं काय आलं त्याचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन आलं. ठीक आहे, 1 AMU इज इक्वल टू दिस मच ग्रॅम ऑफ मास. ठीक आहे, मग केजी मध्ये केलं तर -27 येणार आहे. आणि रिसेंटली दिस AMU इज गेट रिप्लेस बाय U विच इज कॉल्ड ॲज युनिफाईड मास ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज डाल्टन. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलेलं आहे ॲटॉमिक मास काय आहे ते. ठीक आहे, तर ॲटॉमिक मास फाइंड करण्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर ॲटॉमिक मास फाइंड करण्यासाठी द मास ऑफ एन ॲटम इज कम्पेअर विथ ए रिलेटिव्ह मास ऑफ ए स्टँडर्ड एलिमेंट. आणि स्टँडर्ड एलिमेंट काय कन्सिडर करतो आता आपण तर कार्बन 12 हा काय कन्सिडर करतो आपण स्टँडर्ड एलिमेंट कन्सिडर करतो. का तर 1961 मध्ये जे IUPAC ची कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये C12 हा स्टँडर्ड एलिमेंट म्हणून काय केला आधी कन्सिडर केला. त्याच्या आधी हायड्रोजन यूज करायचे, त्याच्यानंतर ऑक्सिजन यूज करायचे. बट 1961 मध्ये जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये असं ठरलं की कार्बन 12 ॲज अ स्टँडर्ड एलिमेंट कन्सिडर करून आपण काय करायचं ॲटम्सचं मास फाइंड करायचं. ठीक आहे, तर आता तुम्हाला समजलं असेल ॲटॉमिक मास काय आहे. तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. नाउ नेक्स्ट इज ॲव्हरेज ॲटॉमिक मास. व्हॉट इज मीन बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास? द वेटेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट. ठीक आहे, एलिमेंट्सच्या आयसोटोप्सचं जर आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेतलं तर आपल्याला काय भेटेल ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे, आता आयसोटोप्स मीन्स व्हॉट? Isotopes means what? Isotopes having same atomic number but different mass number. ठीक आहे, आयसोटोप्स म्हणजे काय? द सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर, म्हणजे एलिमेंट ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा आहे सेम आहे बट डिफरंट मास नंबर. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तर असे एलिमेंट ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन हे काय आहे तर सेम आहे बट द नंबर ऑफ न्यूट्रॉन गेट चेंज. ठीक आहे, न्यूट्रॉन्स काय होतात त्याच्यातले तर चेंज होत जातात. म्हणजे काय मास नंबर चेंज आहे डिफरंट आहे आणि ॲटॉमिक नंबर काय आहे सेम आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर एक्झाम्पल कार्बन. ठीक आहे, तर कार्बनचे काय आहेत तर 3 आयसोटोप्स आहेत. कार्बनचे 3 आयसोटोप्स कोणते आहेत तर C12, C13 अँड C14 हे काय आहेत कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. म्हणजे काय ह्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन तिन्ही मध्ये सेम आहेत बट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स गेट चेंज. ठीक आहे, मग आता जर आपण ऑक्सिजन कन्सिडर केले. ठीक आहे, ऑक्सिजनचे पण 3 आयसोटोप्स आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजनचे 2 आयसोटोप्स आहेत. ठीक आहे, तर मग हे काय आहेत तर आयसोटोप्स म्हणजे काय सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर सेम फक्त मास नंबर काय होतो डिफरंट होतो. तशा एलिमेंट्सला काय म्हणतो आपण आयसोटोप्स. ठीक आहे, मग आता ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं फाइंड करतात ते बघू आपण. जर आपल्याला आता कार्बनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड करायचं असेल तर आपल्याला कार्बनचे आयसोटोप्स काय करायला लागतील कन्सिडर करायला लागतील. फक्त आयसोटोप्सच नाही तर त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे पर्सेंटेज ऑकरन्स पण काय करायला लागेल आपल्याला कन्सिडर करायला लागेल. म्हणजे नेचरमध्ये किती पर्सेंट मध्ये ते ऑकर्स होतात किंवा किती पर्सेंट मध्ये ते आयसोटोप्स भेटतात ते पण कन्सिडर करायला लागेल. आणि त्या सगळ्यांचा ॲव्हरेज जर आपण फाइंड केलं तर आपल्याला काय भेटेल ॲव्हरेज ॲटॉमिक मास भेटेल. ठीक आहे, तर आता कार्बन 12 त्याचं किती आहे 98.892% अबंडंट आहे. ठीक आहे, अबंडन्स म्हणजे काय तर नेचरमध्ये किती पर्सेंट मध्ये तो भेटतोय तर सगळ्यात जास्त कोण भेटतो तर कार्बन 12 भेटतोय 98.892%. ठीक आहे, मग आता जर आपण हे कॅल्क्युलेट केलं सगळं. ठीक आहे, तर काय आता C12 त्याचा ॲटॉमिक मास घेणार. ठीक आहे, आणि तो नेचरमध्ये किती पर्सेंट मध्ये प्रेझेंट आहे ते घेणार. ठीक आहे, ॲटॉमिक मास किती आहे 12. ठीक आहे, इंटू किती पर्सेंट मध्ये प्रेझेंट आहे तर 98.892 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, 100 ने का डिवाइड करतोय कारण की इथं व्हॅल्यू कशामध्ये दिलं पर्सेंटेज मध्ये दिलं त्याच्यामुळे आपण काय करतोय 100 ने डिवाइड करतोय. प्लस सेकंड C13 दॅट इज 13.00335 इंटू 1.108 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, प्लस and last isotope is C14 that is C14 mass having
14.00317 इंटू 2 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू भेटेल 12.011 डाल्टन. ठीक आहे. हे डाल्टन मध्ये घेतले किंवा युनिफाईड मास मध्येच घेतलेत मास सगळे, म्हणून आपण इथं पण काय आली व्हॅल्यू युनिफाईड मासची किंवा डाल्टनच आलं. ठीक आहे. 12.011 डाल्टन हे काय झालं, ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. ठीक आहे. कार्बनचा ऍव्हरेज ॲटॉमिक मास आपण काय केलं, फाइंड केलं. कसं फाइंड केलं, बाय कन्सिडरिंग आयसोटोप्स ऑफ कार्बन अँड इट्स रिलेटिव्ह अबंडंट, म्हणजे नॅचरल ऑकरन्स किती आहे त्याचा ते कन्सिडर करून आपण काय केलं तर ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन फाइंड केलं. सिमिलरली वी कॅन फाइंड ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ डिफरंट एलिमेंट्स विच हॅव्हिंग डिफरंट आयसोटोप्स. वेगवेगळे आयसोटोप्स आहेत त्यांचा ॲटॉमिक मास कन्सिडर करून आणि नॅचरल अबंडंट कन्सिडर करून आपण काय करू शकतो तर ऍव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड करू शकतो. नाउ थर्ड इज मॉलिक्युलर मास. व्हॉट इज मॉलिक्युलर मास? इट इज द सम ऑफ ऍव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स ऑफ एलिमेंट विच कॉन्स्टिट्युएट्स द मॉलिक्यूल. ठीक आहे. मॉलिक्यूल मध्ये असलेल्या सगळ्या ॲटम्सचं ऍव्हरेज ॲटॉमिक मास त्यांची जर आपण ऍडिशन केली, सम घेतली, तर आपल्याला काय भेटेल, मॉलिक्युलर मास. जर आपण याचा फॉर्म्युला तयार केला मॉलिक्युलर मासचा, मॉलिक्युलर मास, व्हॉट इज मॉलिक्युलर मास? सम ऑफ. ठीक आहे. मॉलिक्युलर मास काय येईल, सम ऑफ, कोणाचं सम घ्यायचं आपल्याला, ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दॅट एलिमेंट. ठीक आहे. आधी काय घ्यायचं आपल्याला, ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दॅट एलिमेंट, आणि त्या सगळ्या एलिमेंट्सची काय करायची आपल्याला, ऍडिशन करायची. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण जर CO2 कन्सिडर केलं, वी हॅव टू फाइंड मॉलिक्युलर मास ऑफ CO2. CO2 चा मॉलिक्युलर मास फाइंड करायचं. मग त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला तर ॲटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट. ॲटॉमिक मास माहिती पाहिजे प्रत्येक एलिमेंटचं, आणि नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत. याच्यामध्ये कार्बन 1 आहे, 1 ॲटम ऑफ कार्बन अँड 2 ॲटम ऑफ ऑक्सिजन. मग जर आपल्याला मॉलिक्युलर मास ऑफ CO2 फाइंड करायचं असेल, मॉलिक्युलर मास ऑफ CO2, ठीक आहे, काय घेणार आपण तर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इंटू नंबर ऑफ ॲटम्स. कार्बनचे किती ॲटम्स आहेत तर 1 ॲटम ऑफ कार्बन. ठीक आहे. प्लस सेकंड काय आहे, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. किती ॲटम्स आहेत इथे तर 2 ॲटम्स आहेत ऑक्सिजनचे. म्हणजे काय येणार, आता इथे ऍव्हरेज ॲटॉमिक मास घ्यायचं असतं, राऊंडेड ऑफ जे ॲटॉमिक मास केलेले आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास ते घ्यायचं असतं. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती येतं, वी नो ऍव्हरेज मास ऑफ कार्बन इज 12 इंटू 1 प्लस ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16 इंटू 2, म्हणजे किती झाले 12 प्लस 32 दॅट इज 44. ठीक आहे. 44 डाल्टन विल बी दी मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. करेक्ट. अशा प्रकारे आपण प्रत्येक मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास फाइंड करू शकतो बाय युजिंग दी ॲटॉमिक मास ऑफ इच एलिमेंट्स अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट मॉलिक्यूल. ठीक आहे. मॉलिक्यूल मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते यूज करून आपण मॉलिक्युलर मास फाइंड करू शकतो. नाउ लास्ट वी हॅव टू सी फॉर्म्युला मास. व्हॉट इज फॉर्म्युला मास? द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असलेल्या ॲटम्सचं ॲटॉमिक मास घेऊन त्यांचं काय करायचं आपल्याला, सम करायचं किंवा ऍडिशन करायचं. ठीक आहे. मग आता तुम्ही जर बघितली डेफिनेशन, तर ही डेफिनेशन कोणासारखी आहे तर मॉलिक्युलर मास सारखीच आहे. मग मॉलिक्युलर मासच काय यूज नाही करत तर फॉर्म्युला मास कुठे यूज करतात तर फॉर्म्युला मास हे आयोनिक कंपाऊंड्स मधले मॉलिक्युलर मास फाइंड करण्यासाठी यूज करतात. ठीक आहे. दिस फॉर्म्युला मास इज युज्ड इन आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे. आयोनिक कंपाऊंड मधले जे मॉलिक्युलर मास असणार आहे ते फाइंड करण्यासाठी काय यूज करतात तर फॉर्म्युला मास यूज करतात. मॉलिक्युलर मास यूज करत नाही आयोनिक कंपाऊंड मध्ये. इन्स्टेड ऑफ दॅट मॉलिक्युलर मास फॉर्म्युला मास इज युज्ड इन आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड लाईक NaCl सारखे जे आयोनिक कंपाऊंड आहेत त्यांच्यामध्ये इन्स्टेड ऑफ मॉलिक्युलर मास काय यूज करतात तर फॉर्म्युला मास यूज करतात. ठीक आहे. आणि त्याचं कॅल्क्युलेशन पण सिमिलर टू दी मॉलिक्युलर मास आहे. ठीक आहे. आणि आपण इझिली काय करू शकतो, सोडियम आणि क्लोरीनचे जे ॲटॉमिक मास आहे ते त्यांचे ऍडिशन करून इझिली काय फॉर्म्युला मास ऑफ आयोनिक कंपाऊंड्स NaCl काय करू शकतो, फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण बघितलेले आहेत सगळे. पहिल्यांदा आपण बघितलं ॲटॉमिक मास, त्याच्यानंतर बघितलं ऍव्हरेज ॲटॉमिक मास, देन मॉलिक्युलर मास अँड लास्ट इज फॉर्म्युला मास. ठीक आहे.
हे सगळे आपण या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. एखादा टॉपिक समजला नसेल तर तो टॉपिक विचारू शकता.